महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईत महायुतीचा जनाक्रोश मोर्चा। जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा। महायुतीचे नेते मोर्चात सहभागी। विरोधक हे सीरियल लायर, झूठ की उम्र बड़ी नहीं होती, सच कभी समाप्त नहीं होता म्हणत महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल। मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांचे बुरखे फाडू, आम्ही हिंदू आहोत, तुम्ही काय आमचे बुरखे फाडणार। राम मंदिर संसद भवन उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपतींना का बोलवलं नाही त्याआधी सांगा, ठाकरेंचा हल्लाबोल। अजितदादांच्या विमान अपघाताबाबत तुमच्यासारखी माझ्याही मनात शंका, सुनेत्रा पवारांचं मोठं विधान। तर दादांच्या अपघाताचं सत्य काय आहे ते बाहेर आलं पाहिजे, सत्य बाहेर येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। बारामतीच्या विकासात आपण सर्व एकत्र राहू हा शब्द सुनेत्राताईंच्या प्रचार सभेत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। दादांच्या आठवणींना दिला उजाळा। बारामतीतील सभेत जय पवार दादांच्या आठवणीनं भाऊक, दादांप्रमाणे वहिनींना साथ द्या म्हणत रडले जय पवार। मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलेल्या चॅलेंज नंतर राज्यातील 2 महिला नेत्या भिडल्या। चित्रा वाघ आणि रोहिणी खडसेंची सोशल मीडियावर जोरदार खडाजंगी। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील पीडितेचा धक्कादायक जबाब समोर। गुढीपाडव्याला आसिफ अन्सारीनं साडीचा पदर ओढला तर शरीरयष्टीवरून खालच्या पातळीवर केलं भाष्य। पीडितेच्या जबाबातून संतापजनक माहिती। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरण। अयानसह 4 जणांना 7 दिवसांची पोलीस कोठडी। अचलपूर न्यायालयाचा निर्णय। भोंदू अशोक खराचं ठाणे कनेक्शन समोर। महेश अहेर हा माजी अधिकारी अशोक खराचा भक्त असल्याची माहिती। एका महिलेवरून खरात आणि अहेरनं लिंबू फिरवल्याचा प्रकार। महिला आरक्षण विधेयकावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केलेली आहे आणि टीका करताना उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतात ते आपण बघूयात। महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ तोडण्याचं काम केलं जात होतं सरकारकडून असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि देश अराजकतेच्या दिशेने जातोय असंही उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी राम मंदिर सोहळा जो होता उद्घाटन सोहळा त्याची आठवण करून दिलेली आहे। राम मंदिर सोहळ्याला महिला राष्ट्रपतींना का बोलावलं नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ तोडण्याचं काम केलं जातंय, देश अराजकतेच्या दिशेने जातोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा सरकारवर साधला। तर महिलांचा एवढा आदर आहे मग राम मंदिर सोहळ्याला राष्ट्रपतींना का बोलावलं नाही असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरेंनी विचारला। जिंकण्याची ताकद नाही म्हणून ईडीचा वापर केला जातोय असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केलाय। नोएडामधील आंदोलनात पाकिस्तानी घुसल्याच्या मुद्द्यावरूनही मोठा निशाणा त्यांनी साधला। या देशामध्ये आता लोकशाही जिवंत राहिली की नाही हा विचार करायचा आणि तो जर काय होणार नसेल तर मग या वार्षिक सभेवर काय अर्थ नाही। तुमचं तुम्ही काय करायचं करा, पण मला असं वाटतं की जो एक आत्मविश्वास शिवसेना प्रमुखांनी दिला आणि त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की अरे 100 दिवस शेळीचं जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचा जगा। या सगळ्या सत्तेची तुमची जी आहेत ना ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस बाजूला ठेवा आणि मैदानात उतरा शिवसेनेची सामना करायला। मग बघूया शिवसैनिक आहेत आणि तुम्ही आहात। आज सुद्धा तिकडे जे काय चाललेले बंगालमध्ये हे आमचे मुख्यमंत्री ते म्हणतात की आता आम्ही विरोधी पक्षाचे बुरखे फाडणार। अरे आम्ही हिंदू आहोत ना, बुरखा कुठे कधी तुम्ही काय घालताय आम्हाला? तुम्ही तुमच्या डोक्यात बुरखा आहे, आमच्या नाहीये।
पण लोकसभेमध्ये जे काय झालं ते मुख्यमंत्र्यांनी पाहिलं का? पाहिलं? महिला आरक्षण आम्ही होऊ दिलं नाही. अरे मी तर माझं स्टेटमेंट आहे, महिला आरक्षण आत्तापासून जाहीर करा, आत्तापासून करा. पण त्यावेळेला म्हणजे 2000 मला वाटतं 10 साली अरुण जेटली हे जे बोलले होते मला वाटतं याच विषयावरती रवीश कुमारांनी एक व्हिडिओ केलेला आहे त्यांचं, ते मुद्दामून बघा तुम्ही. दोन त्यांचे एपिसोड जे आहेत ते मुद्दामून बघा. राज्य पाहिजे, देश पाहिजे, कशासाठी पाहिजे? आज सुद्धा तिकडे तुम्ही एका बाजूला महिला आरक्षण, आम्ही विरोधकांचे मुखवटे उतरवणार, बुरखे फाडणार. ठीक आहे, फाडा. पण तिकडे बंगालमध्ये एकटी महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या. राज्य पाहिजे, देश पाहिजे, कशासाठी पाहिजे? आज सुद्धा तिकडे तुम्ही एका बाजूला महिला आरक्षण, आम्ही विरोधकांचे मुखवटे उतरवणार, बुरखे फाडणार. ठीक आहे, फाडा. पण तिकडे बंगालमध्ये एकटी महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या. महिला आरक्षणांबद्दल तुम्हाला जर का एवढी कणाव असेल तर हे लोकसभेत कोणतरी, मला वाटतं त्या महिला खासदार बोललेत, आणखीन कोणी बोललेत की ज्या संसदेमध्ये हे बिल आणण्याचा यांनी प्रयत्न केला होता त्या संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला आमच्या महिला राष्ट्रपतीने का नव्हतं बोलवलेलं? राम मंदिरच्या त्या सोहळ्याला आमच्या महिला राष्ट्रपतीने का बोलवलं नव्हतं? त्यांच्या हस्ते का पूजा झाली नाही? का ते आदिवासी आहेत म्हणून? मग हे तुमचं महिलांबद्दलचं प्रेम, हे महिलांबद्दलची आदर? म्हणजे त्रास देताना तुम्ही बघत नाही महिला आहे का कोण आहे. त्रास द्यायचा तर त्रास देता. जर फौजा बघितल्या नाक्यावर, कोण तुमची हिंमत आहे मतदानाला उतरायची? आणि उद्या यांनी जर का ठप्पे मारले आणि ममता बॅनर्जी हरल्या तर जितमया म्हणून पुन्हा तंगडी वरती करून नाचणार आहे? ही लोकशाही आहे. योगी आदित्यनाथ तिकडे, पंतप्रधान तिकडे, आमचे मुख्यमंत्री तिकडे, आणि या राज्यामध्ये ड्रग्सचं रॅकेट चालले, महिलांचे विनयभंग होत आहेत, भोंदूगिरी वाढते. पण नाही, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आम्ही राज्य, महाराष्ट्र जिंकला, आता बंगाल जिंकायचं, बंगाल जिंकला, आसाम जिंकायचं, आसाम जिंकला, हे जिंकायचं, हेच चाललं. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेवरून आता सत्ताधारी काय प्रत्युत्तर देणार ते बघावं लागेल. यानंतर एक मोठी बातमी आहे बारामतीमधून. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा होणार आहे आणि या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित राहणार आहे. या सभेसाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंना आमंत्रित केलेलं आहे. त्या उपस्थित राहणार असल्याचंही कळत आहे. तर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, अदिती तटकरे सुद्धा हजर राहणार आहेत आणि शरद पवारांची प्रकृती ठीक नसल्यानं ते या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत अशी माहिती आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आजच सांगता सभा या ठिकाणी होतीये. बारामती पोटनिवडणुकीसाठी या सांगता सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. सुप्रियाताई पण येणार आहेत. सभेसाठी बरेच कुटुंबातील लोक पण येणार आहेत. शरद पवार साहेब सुद्धा येणार आहेत. त्यांची सध्या प्रकृती त्यांची बरी नाही असं कळते, त्याच्यामुळे मला काय दुसऱ्यांदा मिळत नाही. पण सुप्रियाताई नक्की येणार. काल काँग्रेसशीही बोलले, मी उद्धवजींशी बोलले. दोघांचीही सहकार्याची भूमिका होती आणि दोघांची भावना एवढीच होती की कुटुंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाच आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनेही शुभेच्छा मी देईनच, कारण का आम्ही सगळ्यांनीच त्यांना सहकार्याची भूमिका, हे इलेक्शन बिनविरोध व्हावं ही काँग्रेसचीही भूमिका आहे, ही उद्धवजींचीही भूमिका आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचीही आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की ही इलेक्शन बिनविरोध व्हावी. आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटलं होतं की मतदान होणारच नाही. म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला तेव्हा आम्हाला वाटलं होतं की बिनविरोध होईल. माझे कुणाशीच, म्हणजे मी हे भारतीय जनता पक्षाबद्दलही बोलते की माझे
मतभेद आहेत, कालही होते, आजही आणि उद्याही राहतील, पण माझे मनभेद कुणाशीच नाही. काही गोष्टी जबाबदारी म्हणून आयुष्यात करायच्या असतात. यानंतर एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुंबईमधील ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती आहे. मात्र रेग्युलर चेकअपसाठी त्यांना या रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं आणि आता रेग्युलर चेकअपसाठी त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. नियमित उपचारांसाठी शरद पवार हे रुग्णालयात दाखल झाले असल्याचं कळतंय. त्यांच्यावर ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये नियमित चाचण्या केल्या जाणार आहेत आणि त्यांची प्रकृती आता सामान्य असल्याची ही माहिती आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात काही चाचण्याही केल्या जात आहेत. दरम्यान शरद पवार सध्या रुग्णालयामध्ये असल्यानं बारामतीमध्ये होणाऱ्या प्रचार सभेला ते जाणार नाहीत, पण सुप्रिया सुळे या बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठीच्या सांगता सभेला जाणार आहेत.